हाय गाईज, माय नेम इज साक्षी अँड हा माझा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ असणार आहे. विच ऑल ऑफ माय फ्रेंड्स आय कॅन से मला सांगितलं होतं की तू यूट्यूब स्टार्ट कर, की तू एवढं फिरतेस आणि तू एवढं एक्सप्लोर करतेस, तर आम्हाला पण दाखव तू कुठे कुठे कशी कशी जाते, किती एक्सपेन्स होतो, काय होतो. सो हिअर आय एम स्टार्टिंग माय फर्स्ट यूट्यूब ब्लॉग. आणि मी आता सध्या मुंबई टू गुवाहाटी ट्रॅव्हल करते आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं दाखवेन की मी कुठे कुठे चालली आहे, कुठे कुठे फिरते, किती एक्सपेन्स झाला आहे आणि काय काय परमिट्स लागणार आहेत आम्हाला ट्रॅव्हल करायला, बिकॉज आम्ही स्टेट्स क्रॉस करणार आहे, आम्ही बाईक राईड करणार आहे. आणि सो हिअर आय एम स्टार्टिंग माय यूट्यूब जर्नी विथ यू ऑल गाईज. सो लेट्स गो. हा आहे आमचा सकाळचा नाश्ता, विच इज ब्रेड, चीज ब्रेड, बटर अँड काकडी. सो गाईज, आम्ही आता हावडा स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही 7 तारखेला ट्रेन पकडलेली फ्रॉम CST अँड आत्ता जाऊन आम्ही हावडाला पोहोचलोय. आमची जर्नी अजून बाकी आहे. 4 वाजता आम्ही ट्रेन आहे आमची इथून टिल गुवाहाटी, राईट. सो त्याच्या आधी आम्ही काहीतरी खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर विल हेड टुवर्ड्स आवर ट्रेन. सो लेट्स गो. मनीषा. So finally we have reached Kamakya station after 16 hours of our journey from Howrah to Guwahati. आता आम्ही आमच्या स्टेवर जाऊ आणि त्याच्यानंतर बाईक रेंट घेऊ. बाईक रेंटच्या इथून बाईक घेऊ आणि त्याच्यानंतर आता आमच्या मित्राचं स्टे आहे आणि त्याच्यामुळे तो आधीच कालच लँड झालेला, तर आम्ही बुक केला आहे. बाईक लावला नाही आवडत. सो आता आम्ही कामाख्या रेल्वे स्टेशन वरून आमच्या एका फ्रेंडच्या होमस्टेवर, म्हणजे ऍक्च्युली आमचा फ्रेंड कालच लँड झाला होता, सो त्याने एक होमस्टे बुक केलेला. सो त्याच होमस्टेवर जाऊन आम्ही फ्रेश होऊ आणि आमचं होमस्टे इज 9 किलोमीटर्स फ्रॉम कामाख्या रेल्वे स्टेशन आणि तिथे जाण्यासाठी आम्ही EV ऑटो केलेली आहे, विच इज कॉस्टिंग 200 रुपीज. आमच्याकडे खूप सारे सामान आहे म्हणून आम्ही ओके बोललेलो आहोत त्या गोष्टीसाठी. सो लेट्स हेड टू द होमस्टे अँड आय विल शो यू द होमस्टे ऑल्सो. तर होमस्टेचं नाव आहे ट्युलिप होमस्टे. ओके. आणि ह्यांचे 3 फ्लोर्स आहेत, तर आम्ही एकदम टॉप फ्लोअर घेतलेला आहे बिकॉज ऑफ द व्ह्यू. भले बिल्डिंग्स आहेत पण ठीक आहे, हवेशीर आहे. सो हा टॉप फ्लोअर आहे. ही त्यांची बाल्कनी आहे एक इथे एवढी. हा त्यांचा लिव्हिंग एरिया आहे. इथे माझे फ्रेंड्स बसलेले आहेत जे ओला उबर करत आहेत आम्हाला बाईक रेंटलसाठी. उनको भी दिखा. हा त्यांचा बेडरूम आहे. इथे तुम्ही जसं बघू शकता की 2 ऑलरेडी किंग साइज बेड्स आहेत. तिथे एका बेडवर 3 लोक आरामात झोपू शकता. सो तसं बघायला गेलं तर तुम्ही मॅट्रेस पण खाली टाकू शकता, एवढा स्पेशियस रूम आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं की हा बजेट फ्रेंडली ट्रॅव्हल असणार आहे. सो मी ह्या होमस्टेची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईन, मेन्शन करेन. तुम्ही जेव्हाही याल तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता आणि हा होमस्टे बुक करू शकता. सो आता आम्ही निघू. आमची कॅब आलेली आहे खाली आणि आम्ही आता डिरेक्ट बाईक रेंटलच्या इथे जाऊयात आणि मी तुम्हाला तिथे दाखवते की आमचं बाईक रेंटल शॉप कसं आहे, काय आहे. गाईज, आम्ही आमच्या बाईक रेंटलच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि हे आमचे बाईक्स आहेत. कोणती बाईक आहे आपली? ही आणि ही घेतली, ही घेतली, ही घेतली आणि ही घेतली. ओके.
सो या बाइक रेंटलचं नाव काय आहे? ये आपका पार्किंग है. ओके. सो ऑफिस दुसऱ्या ठिकाणावरती आहे आणि हे त्यांचं ऑफ पार्किंग आहे आणि त्यांच्याकडे एवढे सारे बाइक्स अवेलेबल आहेत. मनीषा इस पे बैठ और चले जा. चलो पानी है किसका बैग में खाली है? 1 hour later. तर आम्ही बॅग्स बांधल्या आहेत बाईक्सला आणि आता आम्ही निघत आहोत टुवर्ड्स काझीरंगा. आम्ही आहोत सध्या गुवाहाटी. सो इट इज अ 6 hours जर्नी, 6 to 4 hours जर्नी डिपेंडिंग अपॉन तुम्ही किती स्टॉप घेताय. सो लेट्स गो. ह्या आमच्या बाईक्स. सो गाईज आता आम्ही रेडी आहोत जायला. आता आम्ही जात होतो टुवर्ड्स काझीरंगा आणि आता इथे वेदर थोडासा खराब झालेला आहे. खराब इन द सेन्स पाऊस पडायला लागलाय. सो आम्ही हॉल्ट घेतलाय थोडासा. सो थोडा कमी झाल्यावर आम्ही रेनकोट्स पण कॅरी केलेले आहे. ते घालून मग आम्ही थोड्या वेळाने निघू. तोपर्यंत टिल देन वी हॅव अ शॉर्ट कोकोनट ब्रेक. राजू पार्ट टाइम बिजनेस. ये हाथ मत काटना राजू. मार हाँ. आ गया ना और उधर थोड़ा उधर काटो ना. जो से मार 40 ही लेगा. 10 रुपये मेरे काटने का लेगा भाई. 10 रुपये मेरा. जाओ बाकी का भी मैं काटता ना. दो मेरा 10 भर ले. मीठा है पानी. I stick 'em up, palms up in the sky, it's raining liquor drops, music making ripples in our paper cups. सो आता आम्ही एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबलेलो आहोत एका पेट्रोल पंपवर. पण इथे एक छानसं असं कॅफे छोटंसं आउटलेट टाईप आहे. काय कडक चहा आणि इथं आम्हाला एक ब्युटिफुलसा सनसेट बघायला भेटतोय विच यू कॅन सी. किसमें लेने का? जैसे मैं आने की कोशिश करता हूँ ब्लॉक के मैं बाहर हो जाता आणि हे सगळेजण फोटोग्राफी चालू आहे या लोकांची. Do not disturb the vlog. प्लीज गेट आउट ऑफ द फ्रेम. I don't know why I travel with such people. बट भाई तू मेरा फोटो ले रहे हे तू बघा. फोकस कर भाई मेरे. आणि हे आता इथे चहा पिणार आहेत. हेच नाही आम्ही सुद्धा चहा पिणार आहोत. चल भाई तेरे को काम दे. सो आता वाजले आहेत कितना आता वाजले की 12 अभी 12 नहीं बजे. कितना बजा? 5:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे सनसेट होत आहे. आणि इथे ॲज यू नो नॉर्थ ईस्टमध्ये लवकर सनसेट होतो. सो आम्ही आता इथून पटापट चहा पिऊन काळोखायच्यात आम्हाला पोचायचं. आमचं एस्टिमेटेड टाईम दाखवत आहे 7:15. सो आम्ही थोडंसं लवकर इथून आवरून निघू. सो सी यू ॲट द स्टे डिरेक्टली. सो आता आम्ही आमच्या होमस्टेला पोचलेलो आहोत. ऑलमोस्ट 8:15ला पोचलो. आम्ही फ्रेशन अप झालो आणि आम्ही आता जेवायला जाऊ. इथे वॉकिंग डिस्टन्सवरच खूप सारे हॉटेल्स आहेत. तर ते 9:30पर्यंत बंद होतात. सो त्याच्या आधी आम्हाला तिथे जाऊन जेवावं लागेल. आणि मी तुम्हाला क्विक होमस्टे टूर देते माझा. हा आहे लिनॉंग होमस्टे. ओके, मी ह्याचं पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करेन सो दॅट तुम्ही चेक करू शकता. सो आम्ही इथे 2 रूम्स घेतलेले आहेत. आम्ही 8 लोक आहोत. सो मी तुम्हाला दाखवते कसं आहे काय ते. हा एक रूम आहे आमचा. हा बेडरूम आहे. दिस इज मनीषा.
दिस इज संगीता मॅम अँड दिस इज निकेत. जसं तुम्ही बघू शकता हा खूप स्पेशियस रूम आहे. इथे 3 लोकांपेक्षा 4 लोक जास्तीत जास्त राहू शकतात एक मॅट्रेस ऍड करून. दिस इज मी. देन हा एक चेंजिंग रूम आहे. इथे वॉशरूम आणि इथे वॉश बेसिन आहे. आतमध्ये सुद्धा वॉश बेसिन आहे आणि वॉशरूम पण स्पेशियस आहे. अँड देन आम्ही घेतलेला आहे एक कनेक्टिंग रूम. हा एक रूम आहे. दिस इज नेहा. दिस इज राजू. हाँ मैं देखा उस पे अपडेट. हा पण खूप स्पेशियस आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये पण मॅट्रेस टाकू शकता. देन हा पण एक आमचाच रूम आहे. इथे 3 लोकांपेक्षा जास्त लोक झोपू शकतात. ॲज यू कॅन सी अगेन मी. नाइस ऐसे बोलो. सो आम्ही आता आलोय पेलिकन ढाबावरती, जो आम्हाला आमच्या होमस्टे वाले जे ओनर होते त्यांनीच आम्हाला सजेस्ट केले. आमचे फ्रेंड्स ऑलरेडी आत आलेले आहेत. सो आम्ही आता आम्ही आत चाललेलो आहोत. ॲज यू कॅन सी इट इज व्हेरी क्यूट एस्थेटिक ढाबा यू कॅन से. आपण इंटिरियर्स, चल मनीषा इंटिरियर्स दिखा. सो ये है, ये लोग है ऑर्डर देतात. सो आता आम्ही व्लॉग इथेच एंड करतो. आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्हाला उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत उठायचं आहे. ॲक्च्युली 5:45 पर्यंत उठायचं आहे कारण की आमची 6:45ला एलिफंट सफारी आहे. एलिफंट सोबत आहे तरी सकाळी उद्या. सो आपण भेटूया उद्या. हा व्लॉग इथेच संपवते. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. बाय. मनीषा